गृहमंत्री अमित शाह यांनी थेट शिवसेनेवरती हल्लाबोल केलेला आहे की मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे वोट जिहाद जो आहे तो ठाकरे गटाने केलेला आहे, अशी टीका जी आहे ती ठाकरे गटावरती केलेली आहे. तुम्ही कसं याकडे बघता? मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते. आमचा विजय त्यांना पचत नाही आहे. लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे. त्यांना ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची. त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत आणि त्याला विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे. त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार पुन्हा लागला असेल तर तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्याला पुन्हा जागा दाखवून देईल. बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली असं सुद्धा म्हटलं. मला वाटतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार जर कोण या महाराष्ट्रात नेत असेल किंवा देशात नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेत आहेत. त्याचं कारण महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारं एकमेव संघटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. लाचारांना काय बोलता येणार आहे? महाराष्ट्र जेव्हा लुटला जातोय, महाराष्ट्रातले सगळे उद्योग जेव्हा बाहेर जात आहेत, त्या बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर ब्र न करणारी माणसं जी स्वतःची अस्मिता हिरावून बसलेत, लाचार झालेत, केडीबिडीच्या भीतीनं तिकडे गेलेत, त्यांना काय कळणार? वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तक्रार दिल्या आहेत, केंद्राला सुद्धा दिल्या आहेत आणि आत्ता सुद्धा जर देशात आव्हान कोण देत असेल केंद्राला खुले मनानं खुलेपणानं तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे देत आहेत. आणि म्हणून तीच तर मोठी जखम आहे त्यांची आणि त्या वेदनेतून ते बोलत असतात. त्यांना सारखं ते वाटत राहतं वोट जिहाद वोट जिहाद. त्यांना विचारा ना, चादर कोणी दिली अजमेरला? अजमेरला चादर कोणी दिली जरा विचारून घ्या ना, म्हणजे कळेल ना. म्हणजे दुसऱ्याने केलं तर तो वोट जिहाद, तुम्ही करता तो. आणि आज मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्र जनतेला, जे मतदान झालेलं आहे शेवटच्या क्षणात, ते EVM मशीन हा सगळा सोडा. तुम्ही आत्ता इलेक्शन कमिशनरनं नियमांमध्ये बदल का केले? त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला यापुढे इलेक्शन कमिशनरला विचारता येणार नाही. आपण काय विचारलं होतं? जर खरंच एवढं मतदान शेवटच्या 2 तासात झालं असेल तर तुम्ही आम्हाला फक्त CCTV फुटेज द्या. लोकांच्या मतदारांच्या गर्दीचं CCTV फुटेज द्या. ते सुद्धा यापुढं त्यांनी दिलं नाहीच, पण पुढं मागताही येणार नाही असा नियमात बदल करून टाकला. मग तुम्ही जर पारदर्शी आहात ना, तुमचं मशीन चांगलं आहे ना. आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो, सगळ्या पळवटा सांगतो, त्यांनी शेवटच्या क्षणी ऑनलाईन मतदार नोंदणी केली. मी तुम्हाला आजही माझं आव्हान आहे, त्या मतदार नोंदणीमधील माणसं ही तिथं कुठंच राहत नाहीत, त्यांची नावं त्या मतदार यादीत आली शेवटच्या क्षणी आणि ती आलेली व्हॅलिड ठरवली गेली. कोण ठरवली? इलेक्शन कमिशनर. आणि मग ती व्हॅलिड ठरवून त्यांना मतदान करायला लावलं. तेच खरं तर गुपित आहे. EVM असं बोललं जातं, पण खरं गुपित ते आहे. हे कोण कधी आले? आणि तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये मतदान कसं झालं ते पाहिलंय की नाही? तुम्हीच तर व्हिडिओ क्लिपिंग दाखवताय ना, पिस्तोला घेऊन लोक कशी उभी आहेत, ए जायचं नाही मतदानाला, केलं ना. मग जर आतमध्ये मतदान कोणी केलं? मग बाहेर जर मतदाराला आत जाऊ देत नव्हते तर आतमध्ये मशीनमध्ये मतदान कोणी केलं? असे अनेक प्रश्न आहेत बरं. आणि हा सगळा डोलारा पेलवत नाही. मग लोकांना सातत्यानं खोटं बोलणं. 15 लाखापासून सुरुवात झालेली आहे. आज आपला रुपया खाली घसरलाय, तो रसतळाला चाललाय. याच देशाच्या पंतप्रधानांनी 2013 साली जे वक्तव्य केलंय आणि माननीय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांबद्दल जे बोललेत ना, तुमच्या धाडत असेल तर पहिलं ते दाखवा आणि तीच क्लिपिंग देऊन त्यांना सांगा पंतप्रधानांना, हे तुमचे आरोप तत्कालीन पंतप्रधानांना होते जेव्हा रुपया घसरला तेव्हा. आज रुपया घसरतोय, आता हे आरोप पुढावर करायचे असं त्यांना प्रश्न विचारा, मग कळेल आपल्याला. गृहमंत्री अमित शाह हे नाशिकमध्ये आहेत, मात्र बीडमधील धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत, त्यांनी उद्या आंदोलन करण्याचं एक आव्हान केलेलं आहे. उद्या आंदोलन करणार 10 वाजता आणि योग्य तपास होत नाही, कुटुंबाला माहिती देत नाही असा आरोप केला. संपून घेणार अशा प्रकारचे कळतंय का तुम्हाला? महाराष्ट्रात ज्या दिवशी त्यांना कशाला दोष देता हो पोलिसांना, ज्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी 70,000 करोड़ का घोटाला हुआ, सिंचाई घोटाला हुआ,
बोलले ना. मग त्या घोटाळ्याच्या माणसाला आतमध्ये घेतलं, सोबत घेतलं, वित्तमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. त्याच दिवशी समजायचं या देशातलं संविधानच संपलं. आणि मग आम्ही संविधान बोललं तर फेक नॅरेटिव्ह. मग संविधान तिथंच संपलं. त्यांनी आरोप करून त्यांना बरोबर घेतलं, त्यांना पदं दिली, मंत्रीपदं दिली. देशाचे पंतप्रधान आरोप करतात तेव्हा खालच्याला काय कळतंय? खरं काय पण आम्ही आहोत. ते बोललं होतं बोरीचा आमदार, आठवतं ना, हातपाय थोडा टेबलवर जामीन देतो. काय केलं? इथं तुमच्या शिवाजी पार्कात पोलीस स्टेशनला इथे गोळी झाडली. काय झालं? त्याच्यावर पिस्तूल घेतलं का आजपर्यंत? त्या एवढ्याशा बीडमध्ये 2200-2300 परवानाधारक पिस्तूलधारक आहेत लोक. वा, कुठे आहे कायदा सुव्यवस्था? रसातळाला गेली. महाराष्ट्राला लांछन लागलंय बरं का. लहान मुलींवर अत्याचार ज्या महाराष्ट्रात होतात त्या महाराष्ट्राला अभिमानानं बोलता येणार नाही, सरकारला बोलता येणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कोणाचे याचं प्रकरण अद्यापही सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय विकाऊ सर्वोच्च न्यायालय की लाचार सर्वोच्च न्यायालय? कोणतं सर्वोच्च न्यायालय? चंद्रचूडांचं कार्यकाल होता 2.5 वर्षाचा. त्या कार्यकाळामध्ये त्यांना निर्णय देता नाही आला. आता त्या अकॅडमिक निर्णयाला विचारतो कोण? गेले पळून. आर्थिक गेले त्यांच्या घरी गणपतीने. गणपती प्रसन्न झाला बरं का चंद्रचूडांना आणि मोदींना. हे असले ह्याचाच राग तुम्हाला कसं येत नाही मला आश्चर्य वाटतं. न्याय दिला नाही त्यांनी. आता काय राहिलं? आणि हे बोलतात नकली बघ असे जे शब्द वापरतात. तुमचं हे सरकार आहे बरं का, संविधानाची रोज धज्जी उडवणारं सरकार आहे. लक्षात. अमित शहा म्हणतात की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची. अहो ते खरे का पहिले विचारा ना. खरी शिवसेना कोणाची हे सांगायला स्वतः माणूस खरा पाहिजे ना. संतांनी सांगितलं का कुठल्या? त्यांच्या हातात काय होत्या बेड्या ते आठवून बघा. कोण संत आहेत का ते बोलणारे? लोकांना माहिती आहे असली कोण आहे आणि नकली कोण आहे ते. उद्धव साहेब काळाचा महिमा आहे. शिवसेनेनं जन्मापासून अनेक विष पचवले, पराभव पचवलेत आणि पुन्हा पुन्हा फिनिक्स प्रमाणे उभी राहिलेली आहे. मराठी माणसाला ज्या दिवशी लक्षात येईल ना हे पसवणारे लोक आपण त्यांच्या मागे जातोय, ढोंगी हिंदुत्वाच्या मागे जातोय, तेव्हा खरं हिंदुत्व काय ते कळेल त्यांना. सर, उद्धव साहेब धोका देऊन मुख्यमंत्री झाले असंही अमित शहा म्हणाले. अरे मग तुम्ही 6 महिने पळाला का होता तसा प्रश्न आहे माझा. अमित शहाना विचारा, जर हे तुमच्या दोघांमधलं बोलणं होतं आणि जर त्यावेळेला वाद निर्माण झाला तेव्हा तुम्ही हरियाणात का गेलात? आणि मग त्या 6 महिने जवळजवळ अमित शहा बोललेही नाहीत की असं मी बोललो नव्हतो म्हणून. कधी बोलले? कोकणात गेले होते ते, तिथं बोलले मैंने ऐसा बात नहीं किया था. 6 महिने लागले का? 6 महिने लागले तुम्हाला? याच्यातून तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. गजनी आहेत का तुम्ही? 6 महिन्याने आठवतं का तुम्हाला? चला. संतोष देशमुख प्रकरणामध्ये अध्यक्षपदावर उद्धव साहेबांना राहण्याचा अधिकार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. संतोष देशमुख प्रकरणामध्ये राजीनामा घेणार का याबाबत प्रश्न विचारला. नाव आल्यावरच चौकशी झाल्यावरच राजीनामा घेणार असं म्हणत अजित पवार संतप्त. मला आता मतदारांनाच प्रश्न आहे ना. आता तर महाराष्ट्राच्या मतदारांना प्रश्न आहे माझा. तुम्हाला हे पटतंय का? एवढा महाराष्ट्राच्या मतदारांना विचारून ये जरा. कळलं का? त्या मतदारांबद्दल काय उद्गार काढले बुलढाण्याच्या आमदारांनी? सांगा ना. ते कसं तुमचं एका मिनिटात धापून जातं. ते कशी तुम्ही 10 वेळा न्यूज दाखवत नाही हो, तेव्हा ती एकदा दाखवून गाप. संजय गायकवाड काय बोलला? तुमचे चॅनल बंद. दाखवा ना मतदारांना तुमची किंमत त्यांच्या ठाई काय आहे ती कळू दे ना मतदारांना सुद्धा. महाराष्ट्रातल्या मतदारांना आव्हान करतो, उभ्या या राज्यातला एक सत्ताधारी पक्षाचा आमदार तुम्हाला काय शब्द वापरतो मी त्या चॅनलवर मी नाही बोलू शकत. यांनी हिंमत असेल तर परत दाखव. बातमी दाखवण्याची बंद कशी झाली हे पण यांना विचारा सगळ्यांना, म्हणजे कळेल तुम्हाला. सर, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर सोडून राहण्याचा द्यावं. उद्धव साहेबांना नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. हो, आता मला पुन्हा ते घाणेरडे शब्द वापरायला नका लावू ना. तुम्हाला काय लावाला बी करायचा धंदा दिलाय काय? आमचा हक्क आहे तिथे. उद्धव साहेबांशिवाय दुसरं कोण असू शकत तेवढं लक्षात.